नवीन एका हलक्या फुलक्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। नमस्कार, मी पूजा आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आमच्या घरापासूनच 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असलेला सायकलिंग ट्रॅक, जिथे की तुम्ही वॉकिंग, जॉगिंग, सायकलिंग यांसारखे आपल्या डेली एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी करू शकतात। चला तर मग जाऊया। हृदया ऑलरेडी आपल्या अगोदर पोहोचून गेली आहे बघा, पळत पळत गेली, कारण ती एवढं मोठं ग्राउंड बघून ना आमची हृदया अतिशय भारावूनच गेली। तिचा आनंद गगनात माविनाशा झाला। आणि गमतीचा भाग म्हणजे आम्ही जी सायकल अनलॉक केली होती ती अंकलने चालवायला घेतली तर खरी, पण तिचे दोघं पेडल ना एकाच दिशेने गोल फिरत होते। म्हणजे बेसिकली कसं असतं ना, इकडे एक स्मार्ट बाईक म्हणून एक ॲप इन्स्टॉल करायचा, त्याच्या वॉलेटला बॅलन्स टाकायचा आणि त्यानंतर आपण तिथली सायकल जो स्कॅनर असतो तो स्कॅन करून आणि सायकल अनलॉक होते। उन्हाळा असल्या कारणाने जरा बरीच गर्दी होती, म्हणून जास्त सायकल्स अवेलेबल नव्हत्या, पण जसे लोक सायकलिंग करून येत होते त्यामधली एक सायकल आम्ही घेतली। पण ती अशी निघाली, दुसऱ्यांदा पुन्हा एका दुसऱ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून आम्ही चेक केलं तर ती पुन्हा लॉकच होईना, कारण जोपर्यंत पहिली सायकल लॉक होत नाही तोपर्यंत आपण दुसरी घेऊ शकत नाही। पण जोपर्यंत एक सायकल ओपन आहे तोपर्यंत त्याचे चार्जेस त्या अकाउंटमधनं मायनस होतच असतात। असो, आम्हाला त्या दिवशी सायकल तर मिळाली नाही, परंतु शाळेच्या मात्र काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या। खूप दिवसांनी एवढं मोकळं ग्राउंड बघून ना मला माझी परेडची आठवण झाली आणि मग मस्त थोडीशी परेड केली। भावाने पण सोबत जॉईन केलेले, पण आजारी असल्या कारणाने तो लगेच थकून गेला। त्यानंतर मस्त ऋषी, हृदय आणि मी असे या शांत वातावरणात आमचा फॅमिली टाईम खूप छान एन्जॉय करत होतो।